तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आपली ईश्वरी एकदम फुल फॉर्ममध्ये आहे. म्हणजेच तिचा असा उजळा अवतार तुम्ही याआधी कधीच बघितलेला नसेल. तिने एका गुंडाचा गळा अक्षरशः आवळलेला असतो आणि त्याला ती चांगलीच धू धुते. तो गुंड बिचारा तिच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करतोय, पण ईश्वरीच्या रागाचा पारा एवढा चढलेला असतो की ती त्याला काही सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. तेवढ्यात तिथे अर्णवची एंट्री होते. आता अर्णवला पण माहीत असतं की ईश्वरीचा राग किती भयानक आहे आणि रागाच्या भरात तिच्या हातून काहीतरी भलतंच घडू शकतं. मग तो लगेच पळत जातो आणि ईश्वरीला थांबवतो. ईश्वरीचा हात तो मागे घेतो आणि तो गुंड तिथेच जमिनीवर तळमळत पडलेला असतो. अर्णव ईश्वरीला जवळ घेतो आणि थोडं शांत करत विचारतो की तू हे काय करत होतीस? तुला काही भान आहे का? तू हे काय? त्यावर ईश्वरी पण एकदम ठणकावून अर्णवला सांगते की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुमच्या वाटेला जर कोणी गेलं आणि तसंच तुमच्या विरोधात जर कोणी उभं राहिलं तर मी त्याला सोडणार नाही. तुमच्या पाठीशी मी नेहमीच असेल. जशी सत्यवानाची सावित्री होती ना, अगदी तशीच मीही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. हे ऐकून अर्णवला पण कुठेतरी शांत वाटतं की ईश्वरी आपल्यासाठी एवढी लढायला तयार आहे. मग त्यानंतर ते दोघीही गाडीत जाऊन बसतात. गाडीत बसल्यावर सर्वात आधी ते देवबाप्पाला हात जोडतात आणि मनापासून प्रार्थना करतात की बाप्पा, आता इथून पुढे आमच्या वाटेत कोणतंही विघ्न येऊ देऊ नकोस. आमची सगळी कामं सुरळीत होऊ देत. हे त्यांचं बोलणं सुरू असतानाच अचानक मामांचा कॉल येतो. मामा एकदम काळजीत असतात आणि विचारतात की अरे कुठे राहिलात तुम्ही दोघं? आम्ही इथे इव्हेंटला पोहोचलोसुद्धा आणि तुमचा अजून पत्ता नाही. आता नेमकं याच वेळेला ईश्वरीच्या तोंडून घाईघाईत आणि उद्वेगात एक वाक्य निघतं की आमच्या वाटेत खूप जास्त विघ्न येत आहेत. हे ऐकून मामा एकदम टेन्शनमध्ये येतात आणि विचारतात काय झालं? काही घडलंय का? कोणतं विघ्न आलंय मला सांगा. पण अर्णव लगेच प्रसंगदहन राखून ईश्वरीला थांबवतो आणि मामांना सांगतो की काही नाही मामा, आम्ही पोहोचतच आहोत, तुम्ही थोडा वेळ थांबा. असं बोलून तो लगेच फोन ठेवतो आणि तिथून गाडी वेगात काढतो. गाडीत ईश्वरी अर्णवला म्हणते की कोणीतरी मुद्दामून आपल्या वाटेत हे अडथळे निर्माण करून ठेवलेत, पण काही झालं तरी आपल्याला वेळेवर स्पर्धेला हे पोहोचायलाच हवं. तुम्ही गाडी काढा लवकर. मग अर्णव गाडी एकदम सुनाट वेगाने पळवतो. आता मज्जा बघा. ज्या गुंडाला ईश्वरीने मारलेला असतं तो गुंड कसा तरी उठतो आणि लगेच सौदामिनीला कॉल करतो. तो सौदामिनीला सांगतो की ती दोघंही माझ्या हातून निसटले आहेत. आता हे ऐकल्यावर सौदामिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिचं टेन्शन आणखीनच वाढतं. कारण तिला वाटलेलं असतं की तिचा प्लॅन सक्सेसफुल होईल, पण ईश्वरीने गुंडांची अशी काही धुलाई केलेली असते की त्यांना उठताही येत नसतं. आता दुसरीकडे बघायला मिळतो तो एकदम हाय व्होल्टेज ड्रामा. इकडे उदयकांत आणि रमाकांत यांच्यात जबरदस्त जुंपलेले असते. उदयकांतचा आवाज एकदम चढलेला असतो आणि तो रमाकांतला म्हणतोय की खरं तर असं म्हणतात की मोठा भाऊ हा बापासारखा असतो आणि लहान भावाने मोठ्या भावाचं सगळं काही करायचं असतं, अगदी तिरडी उचलण्यापासून ते श्राद्धापर्यंत. पण इथं तर मला तुझा जीव घ्यायला लागतोय. मला सगळी सुरुवात शून्यातून करावी लागते. असं मुद्दामून बोलून तो रमाकांतला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. तो पुढे असंही म्हणतो की तुला आता मी काही झालं तरी जिवंत सोडणार नाही. तुला संपवल्यावरच मला जरा बरं वाटेल. हे सगळं बोलताना त्याने रमाकांतच्या डोक्यावर पिस्तूल रोखून धरलेले असते, अगदी पॉईंट ब्लँक रेंजवर. तो म्हणतो आता तुझा काटा कसा काढतो ते बघ. नेमकं त्याच वेळेला उदयकांतच्या मोबाईलवर वल्लरीचा मेसेज येतो. मेसेजमध्ये तिनं स्पष्ट लिहिलेलं असतं की त्याला संपवून टाक. उदयकांत तो मेसेज वाचतो आणि आणखीनच चेकाळतो. तो रमाकांतला म्हणतो बघितलंस का, वल्लरीने सुद्धा सांगितलं की तुला संपून टाकायला. आता तुला जिवंत सोडून काहीच उपयोग नाही. पण आता इथे खरी मज्जा येते. हे सगळं ऐकल्यावर रमाकांत अजिबात घाबरत नाही. उलट तो उदयकांतकडे बघून जोरजोरात हसू लागतो. मग कॉन्फिडन्समध्ये रमाकांतला असं हसताना बघून उदयकांत एकदम कन्फ्यूज होतो आणि विचारतो काय झालं हसायला?
त्यावर रमाकांत अतिशय शांतपणे पण तितक्याच ठामपणे म्हणतो की कर ना, तुला काय करायचं ते कर. तुम्हाला असं वाटत असेल ना की मला मारून तुम्ही या सगळ्यातून सुटून जाल, तर तसं अजिबात नाही आहे. तुमच्या दोघांच्याही विरोधातली जे काही भक्कम पुरावे आहेत ना ते माझ्याकडे सुरक्षित आहेत आणि मी ते पुरावे जगासमोर आणूनच राहील. जरी मी या जगात नसलो तरी तू मला आत्ता इथं मारलंस तरीसुद्धा हे पुरावे एका झटक्यात बाहेर येतील. हे ऐकून उदयकांतची थोडी हवाच गुल होते. तो घाबरत विचारतो, कसले पुरावे, काय पुरावे आहेत तुझ्याकडे? मग रमाकांत आपला मास्टर स्ट्रोक खेळतो आणि सांगतो की माझ्याकडे तो पुरावा आहे ज्यामध्ये वल्लली तुला दागिने देते. तो दागिन्यांचा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आहे. एवढंच नाही तर वल्ललीने असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत. आणि तुला काय वाटतंय मी ते फक्त एका मोबाईलमध्ये ठेवेन? मी हे इतर अनेक लोकांना सांगून सेव्ह करून ठेवलेले आहेत. जर मी मेलो ना तरी तुमचे हे व्हिडिओ माझ्या मुलाला, माझ्या सुनेला बरोबर मिळतील. मग तू काय करणार आहेस? माझा जीव घेऊन तुला जे करायचे ते कर, पण लक्षात ठेव या सगळ्यात तूच जास्त अडकणार आहेस. रमाकांत इथेच थांबत नाही. तो उदयकांतच्या मनात वल्ललीबद्दल संशय निर्माण करायला सुरुवात करतो. तो म्हणतो, तुला एक गोष्ट सांगू का? वल्ललीने तुला अडकवण्यासाठी खूप जबरदस्त असा सापळा रचलाय. तुला वाटत असेल की तू सुटशील, पण तसं नाही. ती स्वतः कशी बशी यातून बाहेर निघेल, पण तुला मात्र नक्कीच अडकवेल. एवढं मात्र नक्की. आता हे ऐकल्यावर उदयकांतच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं. तो पुरता घाबरून जातो. त्याला सुचत नसतं की आता नक्की करावं तरी काय, कारण रमाकांतने बरोबर त्याच्या दुसऱ्या नशीवर बोट ठेवलेलं असतं. रमाकांत त्याला एक ऑफर पण देतो. तो म्हणतो, बघ अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तुला संधी आहे. जर तू मला इथून सोडवलंस तर तुझं नाव मी कुठेही येऊ देणार नाही. मी फक्त त्या वल्ललीला अडकवेन, कारण ती आमच्या सगळ्या घरातल्यांना फसवते आणि तुलासुद्धा फसवत आहे. विचार कर, माझा भाऊ म्हणून मी तुला सोडून देईल, पण जर तू मला मारलंस तर तू नक्की अडकशील, कारण वल्लली तुला सहजासहजी सोडणार नाही. हे सगळं ऐकून उदयकांतची अवस्था एकदम वाईट होते. त्याला कळून चुकतं की रमाकांत जे काही बोलतोय त्यामध्ये तथ्य आहे. वल्लली आपल्याला फसवू शकते याची जाणीव त्याला होऊ लागते. तो पिस्तूल खाली घेतो आणि विचारात पडतो, आता आपण पुन्हा जाऊया आपल्या अर्णव आणि ईश्वरीकडे. ते दोघेही इव्हेंटच्या दिशेने गाडीतून चाललेले असताना वाटेत जाताना अचानक त्यांना समोरून वारकरी येताना दिसतात. पूर्ण वाडीचा तो माहोल बघून ईश्वरीला एकदम भारी वाटतं. ती लगेच अर्णवला गाडी थांबवायला लावते. अर्णव गाडी थांबवतो आणि विचारतो, काय झालं अचानक? त्यावर ईश्वरी म्हणते, अहो थांबा ना, समोर बघा वारी चालली आहे, दर्शन तर घ्यायला हवं, दर्शन नाही घेतलं तर कसं चालेल? असं म्हणून ती गाडीतून खाली उतरते. तिथेच गाडीजवळ तिची चप्पल काढते आणि अनवाणी पायाने तिथे असलेल्या पादुकांचे दर्शन घेते. तिथे ती हळदी कुंकू वाहते आणि अगदी मनापासून देवाला प्रार्थना करते, देवा आमच्या वाटेत अनेक विघ्न येत आहेत, पण आता तुझं दर्शन झाल्यावर मला खूप पॉझिटिव्ह वाटते. आता सगळं काही नीट होऊ दे बाप्पा. तिची ती भक्ती बघून अर्णव पण गाडीतून उतरतो आणि तिथे येऊन उभा राहतो. ईश्वरी त्याला पण म्हणते की अर्णव सर, तुम्ही सुद्धा आशीर्वाद घ्या ना. मग अर्णवसुद्धा देवाचा आशीर्वाद घेतो. या वाडीच्या दर्शनामुळे त्या दोघांनाही एक वेगळीच ऊर्जा मिळते. इव्हेंटसाठी त्यांना या आशीर्वादाची खूप गरज होती, कारण अडचणी खूप येत होत्या आणि त्यातून मार्ग काढणं गरजेचं होतं. वाडी पुढे निघून गेल्यावर ईश्वरी एकदम आत्मविश्वासाने अर्णवला म्हणते, बघितलंस का अर्णव सर, आता आपल्याला काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे. आता सगळी व्यवस्था एकदम व्यवस्थित होणार आहे. मला आता जराही भीती वाटत नाही आहे. फायनली सगळं नीट होईल. इकडे इव्हेंटच्या ठिकाणी नम्रता आणि आकाश पोहोचलेले असतात. नम्रता जाऊन पासेस मागते, पण तिला फक्त आकाश टेक्स्टाईलचे पासेस मिळतात. हे बघून आकाश लगेचच चिडतो आणि म्हणतो, हे तर फक्त आकाश टेक्स्टाईलचे पासेस आहेत, मला सात्विक फॅशनचे सुद्धा पासेस हवेत, ते पण द्या. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं ना. त्यावर तिकडून उत्तर असं येतं की फक्त आकाश टेक्स्टाईलचे पासेस तुम्हाला मिळतील, तुमचे इतर पासेस काही मिळणार नाहीत. हे घ्या आणि निघा इथून. आता हे ऐकून आकाशचा राग हा अनावर होतो. तो भडकून म्हणतो, तुम्ही असं कसं करू शकता? माझ्या भावाची सुद्धा एंट्री ही व्हॅलिड आहे, मग तुम्हाला पासेस द्यावेच लागतील.
तो खूप चिडलेला असतो, पण नम्रता मात्र एकदम शांत असते. ती आकाशला म्हणते, आकाश तुम्ही कशाला एवढा विचार करतात, जाऊ द्या ना, आपल्याला आपला पास भेटलाय ना, मग गप्प बसा. हे ऐकून आकाशला अजूनच धक्का बसतो. तो नम्रताला विचारतो, हे सगळं तू कसं काय बोलू शकतेस? अगं तो माझा भाऊ आहे आणि त्याने सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करायला हवं असं मला तरी वाटतं. या सगळ्या वादावादीत अचानक तिथे सौदामिनी टपकते. सौदामिनी मुद्दामून डिवचण्यासाठी म्हणते, काय रे, तुझा भाऊ अर्णव राजेश शिर्के अजून आला का नाही? आम्हाला तर वाटलं होतं की तो इथे हजर राहील, पण तो तर अजूनच आलेलाच नाही आहे. वा, आम्हाला वाटलं होतं की वेळेवर पोहोचतील, पण आता काही त्याची एंट्री नाही इथे. सौदामिनीचं हे बोलणं ऐकून आकाश तिला सडेतोड उत्तर देतो, असं कसं होईल? काही झालं तरी माझा भाऊ येणारच, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. असं बोलून आकाश तिथून निघून जातो. मग सौदामिनी आपला मोर्चा नम्रताकडे वळवते. ती नम्रताला विचारते, तू ईश्वरीची बहीण आहेस ना? नम्रता म्हणते, हो, मी तिची बहीण आहे. पण मग सौदामिनी मुद्दाम विचारते, तरीसुद्धा तू तिच्या विरोधात जाऊन कशी उभी राहिलीस? यावर नम्रता उत्तर देते, प्रत्येक वेळेला विरोधात जाऊन पैशांसाठी उभं राहतात असं नसतं. स्वतःची काहीतरी इमेज असते, स्वतःचे हक्क असतात, ते मिळवण्यासाठी काही ना काही करावंच लागतं आणि तेच आम्ही सुद्धा केलं. हे ऐकून सौदामिनीच्या डोक्यात एक भयानक प्लॅन शिजतो. तिला कळतं की नम्रता ईश्वरीच्या विरोधात आहे. ती मनातल्या मनात विचार करते की हीच ती मुलगी आहे जिचा वापर करून आपण आपला फायदा करून घेऊ शकतो. हिला आपण ईश्वरीच्या विरोधामध्ये नक्कीच वापरू शकतो. आता या सगळ्या ड्रामामध्ये एक तिसरा ट्रॅक चालू असतो, तो म्हणजे राकेशचा. राकेश जेलमध्ये असतो आणि तिथे त्याला एक भलतंच नाटक सुरू केलेलं असतं. तो हवालदाराला ओरडून सांगत असतो की माझ्या पोटात दुखतंय, खूप दुखतंय. तो अक्षरशः खाली पडून तळमळण्याचं नाटक करत असतो. पण तो हवालदार पण काही कच्च्या गुरूचा चेला नसतो. तो राकेशचं नाटक बरोबर ओळखतो. तो राकेशला म्हणतो, तुम्ही हे जे काही नाटक करत आहात ना, ते मला सगळं कळते. मला काही समजत नाही असं तुम्हाला वाटतंय का? हे नाटक तुमच्याकडेच ठेवा. मी तुम्हाला काही डॉक्टरकडे वगैरे घेऊन जाणार नाही, तुम्हाला इथेच सडावं लागणार आहे. असं बोलून हवालदार निघून जातो. हवालदार गेल्या राकेश, जो मगाशी पोट धरून रडत होता, तो एकदम उठून बसतो आणि जोरजोरात हसायला लागतो. त्याचं ते खुशी हसणं बघून भीती वाटते. त्याने जेलमध्ये एका मडक्यात काहीतरी पावडर लपवून ठेवलेली असते. तो हळूच ती पावडर बाहेर काढतो. तो स्वतःशीच बोलत असतो, अरे हे तर काहीच नाही. माझं नाटक तुम्हाला खरं वाटलं की खोटं मला माहीत नाही, पण मी एकदम भारी ॲक्टिंग केलेली आहे. तो ती पावडर हातावर घेतो, इकडे तिकडे बघतो की कोणी बघत तर नाही आहे ना, आणि मग त्या पावडरवर फुंकर मारून ती उडवतो. या सगळ्यात त्याला एक वेगळीच मजा येत असते. खरं तर राकेशच्या डोक्यात एक अतिशय भयानक प्लॅन सुरू असतो. त्याने अर्णवच्या गाडीत लावण्यासाठी एक बॉम्ब तयार केलेला असतो. तो स्वतःशीच विचार करत असतो, अर्णव, माझ्या वाटेवर जे दुःख आले ना, तर तुला काय वाटलं मी सुखाने तुला जगून देईल? अजिबात नाही. तुझी विल्हेवाट लावण्यासाठी मी या सगळ्याची सोय केली आहे. तो त्या बॉम्बकडे बघत म्हणतो, हा बॉम्ब एकदा तुझ्या गाडीत फिट केला ना की तू आणि सगळेजण खाल्लास. माझी मिस इंदूर म्हणजे माझी इंदुरी जिलेबी मला मिळाली नाही ना, तर आता ती नसली तरी मला काही फरक पडत नाही, पण मी तुला सोडणार नाही. राकेशला अर्णवचा काटा काढायचा असतो, कारण अर्णवमुळेच तो आज जेलची हवा खात असतो. त्याने सौदामिनीला सुद्धा खूप काही काम सांगितलेले असतात, पण त्याचं सौदामिनीवर पूर्ण विश्वास नसतो. तो स्वतःच्या प्लॅनवर जास्त अवलंबून असतो. आता वळूया पुन्हा आपल्या क्लायमॅक्सकडे. इकडे उदयकांत खूप मोठ्या सभ्रमात पडलेला असतो. रमाकांतने त्याच्या डोक्यात जे संशयाचं भूत पेरलेलं असतं, त्यामुळे त्याला वल्लरीची भीती वाटायला लागलेली असते. तो विचार करत असतो की रमाकांतचे ते पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्याला अर्णवच्या घरात घुसावं लागेल. हे सगळं कसं करायचं या विचार तो असताना अचानक तिथे वल्लरी येते. वल्लरीला समोर बघून उदयकांतला धक्काच बसतो. तो तिला विचारतो, तू इथे काय करत आहेस? तू तर मला सांगितलं होतंस की पुण्यात आहेस म्हणून, मग तू माझ्याशी खोटं का बोललीस? त्यावर वल्लरी एकदम उर्मटपणे म्हणते, मग काय झालं? मी तुझ्याशी खरं बोलू किंवा खोटं, तुला त्याच्याशी काय करायचं आहे? मला फक्त हे बघायचं होतं की तू काम किती व्यवस्थितपणे करतोयस आणि तू आता कुठे चालला होतास. आता उदयकांतला रमाकांतचं बोलणं
एकदम खरं वाटायला लागतं. वल्लली जोपर्यंत काम असतं तोपर्यंत गोड बोलते आणि काम झालं की तिची लायकी दाखवते. हे रमाकांतने जे सांगितलं होतं ते उदयकांतला आता प्रत्यक्ष अनुभवायला मिळत असतं. वल्लली उदयकांतला विचारते, मी जे काम दिलं होतं ते केलंस का? त्याला संपवलंस काय? त्यावर उदयकांत तिला विचारतो, ह्याला मारून काय फायदा? ह्याला संपवलं तरी हिशोब माझ्यावरच येणार आणि ह्याच्याकडे पुरावे आहेत. त्याचं काय? वल्लली चिडते आणि विचारते, कसले पुरावे? उदयकांत सांगते की रमाकांतकडे तू मला दागिने ठेवतानाचा व्हिडिओ आहे आणि तो त्याने सगळीकडे सेव्ह करून ठेवला आहे. हे ऐकल्यावर वल्ललीसुद्धा हवा टाईट होते. ती परत रमाकांतकडे जाते आणि त्याचं तोंड दाबून त्याला धमकावते, तोंड उघड, कुठे ठेवले ते पुरावे सांग, नाहीतर तुला सोडणार नाही. पण रमाकांतसुद्धा एकदम ठाम असतो. तो म्हणतो, जा, जे करायचे ते कर, मी कोणाला घाबरत नाही आणि पुरावे कुठे ठेवले ते शेवटपर्यंत तुला मी सांगणार नाही. आता वल्लली आणि उदयकांत दोघांचंही टेन्शन वाढतं. त्यांचा सगळा प्लॅन फसलेला असतो. आता उद्याच्या भागामध्ये काय होणार हे ऐकून तुम्ही नक्कीच उडीच माराल. उदयकांत आणि वल्ललीचं लक्ष नसताना रमाकांत बाजूला पडलेला एक मोठा बांबू उचलतात आणि उदयकांतच्या डोक्यात सणसणीत मारतात. उदयकांत तिथंच बेशुद्ध होऊन पडतो. संधी मिळताच रमाकांत तिथून आपला जीव मुठीत धरून पळ काढतात. पळ ते कसे बसे मेन रस्त्यावर येतात. त्याच रस्त्यावर ईश्वरी आणि अर्णव गाडीतून चाललेलं असतं. ईश्वरीची नजर अचानक रस्त्याच्या कडेला जाते आणि ती अर्णवला ओरडून सांगते, गाडी थांबा, तिथे बाबा आहेत. अर्णवला विश्वासच बसत नाही. तो म्हणतो, इथे कुठे बाबा असणार आहेत? पण ईश्वरीने त्यांना पाहिलेलं असतं. आणि दुसरीकडे शुद्धीवर आल्यावर उदयकांतने लगेच वल्ललीला कॉल करतो आणि सांगतो की रमाकांत माझ्या तावडीतून पळाला. हे ऐकून वल्ललीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला आता काहीच सुचत नसतं. तर असा हा आजचा एकदम ठळक आणि डोकं चक्रावून टाकणारा एपिसोड होता. आता पुढे काय होईल? रमाकांत अर्णव आणि ईश्वरीला भेटताल का? तो बॉम्बचा प्लॅन सक्सेसफुल होईल का? हे सगळं बघायला खूपच मजा येणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पुढे काय होईल हे नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.